नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत 2026मध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे, त्याची योग्य दिशा, प्रत्येक दिशेचे महत्त्व व यशाचे गुपित. 2026साठी एक खास यशाचा वास्तू उपाय. 2026मध्ये कॅलेंडर लावण्याची सर्वोत्तम दिशा कोणती आणि कॅलेंडर लावताना 7 सुवर्ण नियम नेमके कोणते, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे का हो, की कॅलेंडर चुकीच्या दिशेला लावले तर कामे अडकतात, प्रगती थांबते, पैसा टिकत नाही. आणि कॅलेंडर योग्य दिशेला लावले तर यश, पैसा, संधी आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते. 2026साठी एक खास यशाचा वास्तू उपाय. कॅलेंडरचा वास्तुशास्त्रीय अर्थ. कॅलेंडर म्हणजे फक्त एक तारीख दाखवणारी वस्तू नाही, तर कॅलेंडर म्हणजे वेळेचे नियंत्रण, आपल्या आयुष्याची दिशा. वास्तुशास्त्रात कॅलेंडरला वेळेचा प्रतिनिधी मानले जाते. म्हणूनच ते चुकीच्या दिशेला असेल तर वेळ वाया जाते, कामे रखडतात आणि निर्णय चुकतात. 2026मध्ये कॅलेंडर लावण्याची सर्वोत्तम दिशा. पूर्व दिशा यशाची नंबर 1 दिशा आहे. महत्त्व. पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे. सूर्य म्हणजे ऊर्जा, आत्मविश्वास आणि नेतृत्व. फायदे. करिअर ग्रोथ होते, प्रमोशन व नोकरीच्या संधी मिळतात, विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळते, नव्या कामाची सुरुवात यशस्वीरित्या होते. 2026मध्ये मोठे यश हवे असेल तर कॅलेंडर पूर्व दिशेलाच लावा. उत्तर दिशा धन आणि संधीची दिशा आहे. महत्त्व. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. फायदे. पैसा टिकतो, व्यवसाय वाढतो, कामात ग्रोथ होते, अडकलेले पैसे मिळतात. ईशान्य दिशेचे महत्त्व. ईशान्य दिशा ही देवतांची दिशा आहे. फायदे. मन शांत राहते, योग्य निर्णय, नकारात्मकता कमी, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. देवघर किंवा अभ्यासिकेत ही दिशा उत्तम आहे. 2026मध्ये दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नका, कारण कामात अडथळे येतात, आत्मविश्वास कमी होतो. म्हणून दक्षिण दिशेला कॅलेंडर कधीही लावू नये. नैऋत्य दिशेला कॅलेंडर लावू नका, कारण आर्थिक अस्थिरता वाढते, स्थैर्य बिघडते, नातेसंबंधात ताण निर्माण होतो. म्हणून नैऋत्य दिशेला कॅलेंडर लावू नये. पश्चिम दिशेला कॅलेंडर लावू नका, कारण कामे उशिरा होतात, संधी निसटतात, यश मिळायला वेळ लागतो. म्हणून पश्चिम दिशेला कॅलेंडर लावू नये. कॅलेंडर लावताना 7 सुवर्ण नियम. नेहमी चालू वर्षाचे कॅलेंडर लावावे. जुने कॅलेंडर घरात ठेवू नका. फाटलेले किंवा धुळीचे कॅलेंडर टाळा. दुःखी, हिंसक चित्रे नसावीत. उगवता सूर्य, निसर्ग, देवता, शुभचित्रे असावीत. दरवाजामागे कॅलेंडर लावू नका. कॅलेंडर स्वच्छ व स्पष्ट दिसेल असे ठेवा. 2026साठी खास यश उपाय. 1 जानेवारी 2026 रोजी कॅलेंडर पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा. मनात संकल्प करा की 2026 हे वर्ष माझ्यासाठी यशस्वी, समृद्ध आणि सुखी जावो. हा उपाय केल्याने कामात गती येते, पैसा टिकतो, अडथळे कमी होतात. मैत्रिणींनो, कॅलेंडर म्हणजे वेळेचा मार्गदर्शक आहे आणि वेळ योग्य दिशेला असेल तर यश आपोआप मिळते. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तुम्हाला, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.